त्या ठिकाणी मैनावती राणी विचार करत आपल्या राजमहलामध्ये जाते. पण रस्त्याने चालत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये एक विचार येतो की जशी सिद्धी, जसं ज्ञान मला या ठिकाणी प्राप्त झालंय, तसं ज्ञान माझ्या पुत्राला व्हावं अशी इच्छा मैनावती राणीच्या अंतःकरणात निर्माण होते. आपल्या पुत्राच्या म्हणजेच गोपीचंद राजाच्या जीवनातील संपूर्ण दुःख त्या ठिकाणी कमी व्हावं याबद्दल मैनावती खूप विचार करते. एके दिवशी दासदासी गोपीचंद राजाला अभ्यंग स्नान करत असताना मैनावतीने त्या ठिकाणी पाहिलं आणि गोपीचंद राजाची विलासी वृत्ती पाहून मैनावती राणीला खूप वाईट वाटायला लागलं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला सुरुवात झाली. आणि तेच पाणी गोपीचंद राजाच्या अंगावरती पडलं. परंतु बघतो तर काय, आपली आई त्या ठिकाणी रडतीये असं त्या मुलाला कळतं, गोपीचंद राजाला त्या ठिकाणी कळतं. आईच्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू ओघळत होते. अश्रूच्या धारा खाली पडत होत्या. परंतु त्या ठिकाणी गोपीचंद राजाने विचार केला. गोपीचंद राजाने विचार करून त्या ठिकाणी आईला बोलले, आई का रडतीयस? आपल्याकडे राजवैभव आहे, सगळ्या गोष्टी आहे, तू का रडतेस? कशासाठी रडतेस? परंतु आईचं अंतःकरण होतं. आई आपल्या बाळाला, गोपीचंद राजाला बोलते, अरे बाळा, मी तर फक्त तुझ्यासाठीच रडते. आणि हो, आई दुसरं तिसरं कोणासाठीच रडत नाही बरं का. आई फक्त आपल्या लेकरासाठीच रडत असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई असतेच, असलीच पाहिजे. थोडंसं एक आमच्या भागातलं एक जिवंत उदाहरण एक 8 दिवसापूर्वीच घडलेलं आहे बघा, की जीवनामध्ये आई नसल्याच्या नंतर काय होतं ना. मी आमच्या भोकरदनवरून गावी जात होतो. ही पेटी ना, हीच पेटी बनवून मी भोकरदनवरून घरी जात होतो. एक मुलगा मला रस्त्यामध्ये भेटला. पेट्रोल पंपाच्या समोर त्याने गाडी उभी केलेली होती. गाडीमध्ये पेट्रोल नाही. मीही त्या ठिकाणी पेट्रोल टाकायला गेलो आणि तो मला म्हटला, महाराज मला फक्त 1-2 दिवसासाठी 200 रुपये देता का? माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय आणि माझी दीदी बुलढाण्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. म्हटलं, बाबा तू काय काम करतो रे असं? तुझ्याकडे गाडी चांगली दिसतीये. तो म्हटलं, महाराज खरं सांगू का, मला आई वडील नाहीये बघा. आणि म्हटलं, मग तुझ्या ताईचा सांभाळ कोण करतं रे? तर तो बोलला, माझ्या ताईचा सांभाळ नाही का, माझे मामा आणि मामी करतात. त्या ठिकाणी मी 2-3 मिनिटं त्याच्याशी चर्चा केली. त्याला 200 रुपये काढून दिले. त्याने पेट्रोल देखील टाकलं. मी अलीकडे शिपोऱ्यामध्ये थांबलो आणि शिपोऱ्यामध्ये थांबल्यानंतर 1-2 मित्रांना भेटलो. परंतु मी त्याच्या मागेच होतो. समोर जाताना त्याचा त्या ठिकाणी
बोरगाव फाट्यावरती अपघात झालेला होता बघा. गाडी पूर्ण ठिकाणी बेंड झालेली होती अनावधानाने. भगवान परमात्म्याच्या कृपेने त्याला त्या ठिकाणी काहीच झालं नाही बरं का. त्या ठिकाणी तो वाचला. परंतु मला बघता क्षणी त्याने माझ्या गळ्यामध्ये मिठी टाकली. गाडी बेंड झाली, गाडी चालत नाहीये. बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. बहिणीची खूप आठवण येते भावाला. तो रडतोय आणि म्हणाला, महाराज काही करा, माझी गाडी आता परत एकदा नीट करून द्याल का. परंतु गाडीचे शॉकअप पूर्ण गेलेले होते, गाडी पूर्ण तुटलेली होती. मी म्हटलं, बाबा तुला बहिणीला झालं तरी काही सांग, तरी थोडंसं काय असेल तेवढं सांग तरी. तो म्हटला, माझ्या मामीने, माझे मामा कामाला जातात, तर माझ्या मामीने सराट असतो ना घरातला सराट, तो गरम करून तिच्या मांडीवरती ठेवलेला होता. आणि ते पूर्ण असं लालबुंद झालेलं आहे असं त्याने मला सांगितलं. त्या ठिकाणी तो सांगायचा आणि रडायचा. परंतु त्याच दिवशी ही पेटी, मला 23 तारखेलाच यायचं होतं राममार्ग, पण हा प्रसंग घडला. मी त्याला त्याच्या घरी नेऊन सोडलं. त्याच्या बहिणीची गाठ घेतली. त्याची बहीण आणि भाऊ माझ्या बघत रडायला लागले. त्याला देखील तिथे आम्ही थोडंसं लागलेलं होतं, तिथे मल्लमपट्टी केली. आणि घरी गेल्याच्या नंतर तो रडायला लागला. दर्शन घेतलं. म्हणून म्हटलं, बाबा तुझ्या जीवनामध्ये काही जरी अडचण आली ना, फक्त एकदा फोन कर, तुला नक्कीच तुझ्या संकटामध्ये आम्ही सहकार्य करण्याचं काम करू. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडील असले पाहिजे महाराज. रख रख प्यारा
कष्टाच्या कामात राहिलीस माझ्या गाडी तू कष्टाच्या कामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास बोला मातीतून चालताना सुटविले काट्याचे पास आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार त्या ठिकाणी प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये आईचं आणि वडिलाचं खूप महत्त्व असतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडील असणं खूप अत्यंत आहे. कारण या जगामध्ये बघा जीवन जगत असताना भावकीतले लोक तुमच्या कामाला नाही येणार. अगदी कोणीच कामाला नाही येणार. ज्याला आई वडील नाही ना त्याला जरा दसऱ्याच्या दिवशी भेटा. ज्या दिवशी त्या लेकराला तुम्ही भेटाल आणि म्हणाल बाबा आई वडील नसल्याचं दुःख काय असतं, तर त्यावेळेस नक्कीच तो सांगेल अरे बाबांनो ज्यावेळेस आई वडील नसतात ना त्यावेळेस दुसऱ्याचं दर्शन घेतल्यानंतर ते तुमच्या पाठीवरती मायेने हात नाही फिरवत जसे आई वडील त्या लेकराच्या पाठीवरती मायेने हात फिरवतात. म्हणून या जीवनामध्ये नाही का आई वडिलांचं खूप मोठं महत्त्व आहे. जगामध्ये तुम्ही सगळ्यांना विसरा, मी म्हणेल देवाला विसरलं तरी चालेल, पण देवासारख्या मायबापाला कधीच दुखवू नका. कारण तुमच्या हिताचा विचार करणारे फक्त मायबाप आणि मायबापच असतात. म्हणून होता होईल तेवढं आई वडिलांना कधीच दुखवू नका. तसंच या ठिकाणी जलेंद्रनाथ महाराज ज्या वेळेला मैनावती राणीला उपदेश करतात आणि मैनावतीच्या अंतःकरणामध्ये पुत्राच्या बाबतीत विचार येतो. पुत्राला देखील संपूर्ण दुःखातून मुक्त व्हावं अशी अंतःकरणात इच्छा येते, रडते. कारण मी तर म्हणेल ही पहिलीच आई अशी असेल की पुत्राला मोक्ष स्थिती प्राप्त व्हावी. त्या ठिकाणी गोपीचंद आणि मैनावती राणीचा संवाद होतो. संवाद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोपीचंद राजा आपल्या आईला विचारतो, आई मला जन्माला आल्याचं, मी जीवनामध्ये आलोय याचं खरं ज्ञान कोण सांगेल बरं. मैनावती राणी त्या ठिकाणी जालिंदरनाथाला सांगते, गोपीचंद राजाला सांगते की या ठिकाणी जालिंदरनाथ महाराज खूप मोठे तपस्वी साधू आहेत.
आणि हे साधू तुला भेटतील. हे साधू तुला ज्यावेळेस भेटतील ना, त्यावेळेस तुला तुझ्या जीवनातलं खरं ज्ञान तुला ते त्या ठिकाणी देतील. म्हणून तू त्यांना काय कर, एकदा त्यांना शरण जा. शरण गेल्याच्या नंतर ते तुला त्या ठिकाणी खरं ज्ञान सांगतील. ते नगरच्या बाहेर राहतात. गोपीचंद म्हणाला, मी 12 वर्षानंतर त्या ठिकाणी दीक्षा घेईल. मैनावती राणी सांगत असते की बाळा, माणसाच्या जीवनाचा काहीही भरोसा नाहीये. हे काळचक्र आहे ना, हे अविरत फिरत असतं. म्हणून तू काय कर, तू लवकर निर्णय घे आणि तू लवकरात लवकर आत्मज्ञान प्राप्त कर, कारण वेळ घालवू नकोस. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. या देहाचा काळ वाट बघतोय, त्याच्यासाठी तो टपून बसलेला आहे. म्हणून काय कर, क्षणाचाही विलंब करू नकोस आणि तू सद्गुरुनाथाला शरण जा. परंतु हा जो संवाद आहे, मैनावतीचे हे बोल ऐकून गोपीचंद राजाची धर्मपत्नी लुमावतीने हा संवाद त्या ठिकाणी ऐकला. ती घाबरली. तिने हा झालेला संवाद, घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी सगळ्या राण्यांपर्यंत पोहोचवला आणि संपूर्ण राणीची त्या ठिकाणी बैठक होते. बैठक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी युक्तिवाद सुरू केला. एक युक्ती आखली आणि युक्ती आखल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पतीला वैराग्यापासून दूर ठेवायचं आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी युक्ती आखली. युक्ती आखल्याच्या नंतर ती युक्ती सक्सेस कशी करायची, संपूर्ण राण्याची चर्चा दररोज व्हायची. परंतु तो दिवस उजाडला. एके दिवशी गोपीचंद राजाचं भोजन झालेलं असतं आणि भोजन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोपीचंद राजा लुमावती राणीच्या महलामध्ये वास करतात आणि महलामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पतीला, कारण पतीच पत्नीला सगळ्या गोष्टी सांगत असतो, त्या ठिकाणी लुमावती राणीने पतीला मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मनातलं काढताना त्या ठिकाणी गोपीचंद राजा आपल्या पत्नीला सांगतात की बघ, या जीवनामध्ये काही पडलेलं नाही आहे. आणि वैराग्याच्या गप्पा त्या ठिकाणी लुमावती राणीसोबत त्या ठिकाणी मारतात. वैराग्य मला देखील प्राप्त व्हावं असा विचार त्या ठिकाणी गोपीचंद राजा करतात. लुमावती म्हणाली, ऐका, तुमची आई तुम्हाला नाही का या राजवैभवापासून दूर ठेवण्याचा विचार करते. आजकाल आहेत बरं का अशा समाजामध्ये स्त्रिया की ज्या हिताच्या गोष्टी आहेत, आई ज्यावेळेस लेकराला सांगत असते ना, त्यावेळेस काही महिला त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये घालतात आणि त्याला ज्या अंतःकरणात ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून भटकावण्याचं काम करतात. म्हणून कुठल्याही स्त्रीने पती जो विचार करतोय, म्हणताल तुम्ही म्हणताल बाबा आमचा नवरा जर संन्यास घ्यायला गेला तर आम्ही घेऊ देऊ का? तर नाही, कारण संसार करत असताना तुम्ही देखील भगवान परमात्म्याचं नाम घेऊ शकता. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची सुंदर अशी व्याख्या आहे की इहलोकापासून परलोकापर्यंतची जी आपली इच्छा आहे, आपल्याला ज्या गोष्टीचा हव्यास आहे, त्या गोष्टीचा जो त्याग आहे, या गोष्टीच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात.
ती गोष्ट भोगायची नाही, त्या गोष्टीची लोभ अंतकरणात ठेवायचा नाही, याला वैराग्य म्हणतात. आणि अशा वैराग्यापासून गोपीचंदराजाला दूर जायचं होतं. परंतु त्या ठिकाणी तुमची आई तुम्हाला जालिंदरनाथांकडे पाठवून तुम्हाला वैराग्यवान बनवून जालिंदरनाथांच्या गादीवर बसवणार, याचा तुम्ही विचार करा. गोपीचंद राजाला हे सर्व खरेच वाटायला लागले. पत्नीने सांगितलेली गोष्ट पत्नीला खरीच वाटत असते, म्हणून त्या ठिकाणी ती गोष्ट त्यांना खरी वाटायला लागते. आणि वाटल्यानंतर जालिंदरनाथांना मार्गातून दूर कसं करायचं याची योजना ते आखतात. आणि योजना आखल्याच्या नंतर संतापलेल्या गोपीचंद राजांनी आपल्या मंत्र्यांची त्या ठिकाणी बैठक बोलवली. आणि बैठक बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार विनिमय सुरू झाला. जालिंदरनाथाचं करायचं काय? परंतु मंत्र्यांमध्ये असा निर्णय झाला. मंत्र्यांनी त्या ठिकाणी जालिंदरनाथाला उचलून एका विहिरीसारख्या खड्ड्यामध्ये टाकून वरून माती पसरवली. कोणालाही गोष्ट सांगू नका असे बजावून गोपीचंद राजा महलामध्ये परतला. दुसरा दिवस उजाडलेला होता. विहीर मातीने भरलेली पाहून त्या ठिकाणी लोकांना त्या नवल वाटायला लागलं. रात्री तर ही विहीर रिकामी होती आणि आज सकाळपर्यंत ही विहीर कशी काय भरली या विचारात तिथली लोक पडली. शिवाय डोक्यावरती गवताचा भारा घेऊन हिंडणारी जी 2 तरुण या ठिकाणी वावरत होती, इथं या ठिकाणी त्यांना ते दिसत नाहीये. आणि तरुण राजा तरुण योगी नाहीसा झाला ही बातमी ज्या वेळेला गोपीचंद राजाला कळते, त्या ठिकाणी गोपीचंद राजा आणि राणी अत्यंत आनंदी होत आहेत. परंतु ते 2 तरुण त्या ठिकाणी दिसत नाही, म्हणून मैनावती राणीच्या अंतःकरणामध्ये दुःख उत्पन्न झालं. आणि हे दुःख गोपीचंद राजाच्या समोर त्यांनी व्यक्त केलं. आणि व्यक्त केल्याच्या नंतर गोपीचंद राजा आईच्या समोर असा गेला की ही जी घडलेली गोष्ट आहे ही मला काहीच माहिती नाही, असं त्याने आईला दाखवलं. परंतु योगी जालिंदरनाथ आणि वज्रास्त्र आणि आकाशास्त्र मंत्राचा उपयोग करून स्वतःला विहिरीत त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित ठेवलं. आणि त्याच विहिरीमध्ये त्या ठिकाणी ते समाधी लावून बसले. असं सांगितलं जातं की या 14व्या अध्यायाचं तुम्ही ज्या वेळेला श्रवण करता किंवा पठन करता तर तुम्ही या संकटातून नवे तुमच्या जीवनात आलेली जी काही संकट असतील त्याच्यातून तुमची काय होते? मुक्तता होते. बोलिए जालिंदरनाथ भगवान की जय. घडी घडी मनी तुझे नाम जपावे. बोलो मच्छिंद्रनाथ भगवान की जय. घडी घडी मनी तुझे नाम जपावे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे. स्थिर होनिया चरण पावे. स्थिर होनी चरण पावे. घडी घडी बनी तुझे नाम जपावे. दिगंबरा दिगंबरा भूतान वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा.
कोण आवडतो संसार हा सारा, कोण आवडतो संसार हा सारा, घरदार सारे पसारा, घरदार सारे पसारा, परी दुःख वाटे अंतरी बघार, परी दुःख वाटे, परी दुःख वाटे अंतरी बघारे, परी दुःख वाटे अंतरी बघारे, परी दुःख वाटे अंतरी बघारे, अंतरी बघारे, अंतरी बघारे, बघा अंतरी बघारे, अंतरी बघारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, साधकासी हाच मार्ग सोपा, आम्हा साधकास हाच मार्ग सोपा, जन्म मरणाच्या चुकवाव्या खेपा, जन्म मरणाच्या चुकवाव्या खेपा, तुकड्या मनुष्याला तुकडे गमावले, ओ तुकड्या मनुष्याला तुकडे गमावले, तुकड्या मनुष्याला तुकडे गमावले, हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोलो नवनाथ भगवान की जय, बोलो दत्तात्रेय प्रभु भगवान की जय। पुढे त्या ठिकाणी 12 वर्षाची तपश्चर्या संपल्याच्या नंतर कानिपनाथ महाराज उत्तरेकडे येतात। गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा शोध घेतात आणि त्या ठिकाणी हेलापट्टण गावाच्या ठिकाणी जाऊन येथे मच्छिंद्रनाथ योगी आले होते का या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात करतात। परंतु तिथली गावकरी म्हणतात की येथे मच्छिंद्रनाथ आले नाही, तर या ठिकाणी कोण आले होते? जालिंदरनाथ नावाचे योगी या ठिकाणी आलेले आहेत, पण एके दिवशी अचानक नाहीसे झाले। ही बातमी त्यांना समजली आणि ज्या वेळेला ही बातमी समजते त्यावेळेस त्या ठिकाणी जय जय अलख निरंजन
जय जय अलख निरंजन असा नामघोष करत त्या ठिकाणी ते चालायला लागतात. जय जय अलख निरंजन, 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 जय जय अलख निरंजन. अलख निरंजन, जय जय अलख निरंजन. दोनों हाथ उठा के अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, अलख निरंजन, जय जय अलख निरंजन. कनिफनाथ आदेश, भरतरीनाथ आदेश, देवरनाथ आदेश, नागनाथ आदेश. अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, 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 जय जय अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, जय जय अलख निरंजन. अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, 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 अलख निरंजन, जय जय भगवान की जय. त्या ठिकाणी अलख निरंजन नामघोष करत इकडे बोलू नका. अलख निरंजन अशी घोषणा करत त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या ठिकाणी आले आणि जमिनी खालून त्यांना त्या ठिकाणी आवाज येतोय. जय जय अलख निरंजन असा जमिनी खालून आवाज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते म्हणतात, आपण कोण आहात? त्यांना जरा खाली बसवा आता. बस बाळा खाली. छोटू
अशीच लेकरं असावी. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होणारी लेकरं असावी, नाक तशी नाही. म्हणून आताच लेकरांवरती संस्कार घडत असतात. म्हणून लेकरांना असंच अशा पद्धतीनं संस्कार देण्याचं काम आपल्या हातात आहे आणि दिलं पाहिजे. कारण या जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी भेटू शकतात, परंतु संस्कार एकमेव अशी गोष्ट आहे ना की ते संस्कार फक्त आईवडील देऊ शकतात. म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार लावावे. आता मला जर आईवडिलांनी संस्कार लावले नसते मी कुठं असतो बरं? कुठंतरी असतोच. आता व्यासपीठावर आहे, तेव्हा कुठंतरी एखाद्या धाब्या बिब्यावर असतो, कुठंतरी मित्रांच्या संगतीमध्ये दारू घेऊन पडलेलं असतं. असं का सांगतोय की माझ्या वर्गातली पोरं देखील तेच करतायत, माझ्या क्लासमधले. म्हणून संस्कार खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हे संस्कार जर का नाही झाले ना तर जीवनामध्ये खूप दुःख भोगावं लागतं बरं. म्हणून आईवडिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा. जीवन जगत असताना आपल्या लेकरांना नाही का खाऊ नाही देता आला तरी देऊ नका. काय खाऊ जरी नाही देता आला ना तर देऊ नका, परंतु चांगले संस्कार द्या. कारण चांगले संस्कार जर दिले ना तर त्या लेकराला याच्या त्याच्या समोर हात पसरायची वेळ येणार नाही. म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. असो, चला पुढे. जमिनी खालून अलक निरंजन असा आवाज आल्याच्या नंतर त्या जमिनी खालून आवाज येतो, आपण कोण आहात जो अलक निरंजन नामाचा घोष करत आहात? आणि त्या ठिकाणी संवाद झाला आणि त्या जमिनीतून आवाज येतोय की मी जालिंदरनाथ आहे आणि मी जमिनीखाली आहे. मी मच्छिंद्रनाथाचा शिष्य आहे, परंतु गोपीचंद राजामुळे या ठिकाणी या विहिरीमध्ये जमिनीखाली दबलेलो आहे. तो नाथपंथाचा प्रचार प्रसार गोपीचंदांचा उद्धार करील हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथ महाराज जगन्नाथपुरीकडे येतात. वा, खरंच अद्भुत आहे. कानिपनाथ महाराज त्या ठिकाणाहून तीर्थयात्रा करत निघाले. समोर त्या ठिकाणी मारुतीने त्यांना श्रीराज्यात जाऊ दिले नाही. मारुतीने प्रचंड रूप धारण केले. दोघांनी युद्ध सुरू केले. वायूने मारुतीला सांगितले, हा मच्छिंद्रनाथासारखाच प्रतापी आणि याच्यापुढे तुझे काही चालणार नाही, तू त्यांच्याशी मैत्री कर. अग्नीमुळे समुद्राचे पाणी त्या ठिकाणी उकळू लागले. समुद्रातील प्राणी मरू लागले. त्यावेळी समुद्राने मानवरूप धारण करून मारुती व कानिपनाथाची मैत्री घडून आणली. कानिपनाथांनी आपल्या मनातील इच्छा मारुतीरायाला सांगितली. मारुतीरायाने त्या ठिकाणी विचार केला, मनाशी नाही ठरवलं. मारुतीने काही अटी त्या ठिकाणी मान्य केल्या. कानिपनाथाने श्रीराज्यात प्रवेश करू दिला नाही. मच्छिंद्रनाथांना कानिपनाथाच्या आगमनाची बातमी त्या ठिकाणी समजते. हा नाथपंथी कोणीतरी योगी असावा, आपणास परत घेऊन जाण्यास आला असावा असे वाटून त्यांना भीती वाटली. तरीही त्यांनी मैनाकिनी राणीला मीननाथासह कानिपनाथ व त्यांच्या शिष्याचे मनापासून स्वागत केले. बरेच दिवस त्यांनी त्या ठिकाणी उत्तम प्रकारे आदरातिथ्य केलं आणि आदरातिथ्य केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मारुतीने घातलेल्या अटीमुळे आपल्याला काही त्रास दिला नाही, म्हणूनच ते श्रीराज्यात राहिले हे मच्छिंद्रनाथांनी जाणले. जालिंदरनाथ व कानिपनाथ जन्माचा वृत्तांत त्यांनी प्राप्त केलेल्या विद्या याची सर्व माहिती मच्छिंद्रनाथास समजली. शंकर आणि दत्तात्रय यांचा हा शिष्य म्हणून त्यांची कानिपनाथांनी मोठ्या आदराने आदरातिथ्य केलं. मारुतीरायाने घातलेल्या अटीमुळे कानिपनाथ आपल्याला
येथून घेऊन जाऊ शकत नाही हे ओळखून त्यांनी मनातील भीती दूर झाली. मारुती त्यांचा केला पराभूत, मानाली त्यांची हार आले मात शरणात. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बाबा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भागिरी पर्वतात, बाबा गिरी मच्छिंद्रनाथ त्या गर्भागिरी पर्वतात. त्याची भाषा लयाचं निराली, त्याची भाषा लयाचं निराली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो. बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो तुझ्या दरबारात जण भक्तीचा दीप गणेशाच्या काढतात. होती इच्छा पुरी येता तुझ्या दरबारात जण भक्तीचा दीप आशीच्या काढतात. होती इच्छा पुरी येता तुझ्या दरबारात जण भक्तीचा दीप राहुलच्या काढ जात. गात गात तुमचं गाणं हरून जात तन मन, गात गात तुमचं गुणगान हो हरकून जात तन मन. उडीच्या बाजारचे तुम्ही चहावा, उडीच्या बाजारचे तुम्ही चहावा. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, 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 बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली.
सगळ्यांनी कलाकार मंडळीसाठी टाळ्या वाजवा। त्या ठिकाणी हे नाद कसे राहिले ही सर्व कथा ही उत्तम आहे। श्रोत्यांनी त्यांचे श्रवण एकाग्रतेने परम भावनेने त्या ठिकाणी केले आणि ही संपूर्ण कथा श्रवण केल्याच्या नंतर त्यांच्या अंतकरणामध्ये सुप्त सात्विक भाव जागृत झाला आणि सदाचाराच्या मार्गावरून आपली वाटचाल सुरू होते। म्हणून या कथाचे परम श्रद्धेने श्रवण करावे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि असं सांगितलं जातं की या 15व्या अध्यायाचं पठण केलं तर घरातील छोटे मोठे जे संकट आहेत ना ते संकट निवारण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होतात। म्हणून या 15व्या अध्यायाचं आपण मनन चिंतन आणि पठन करावं असं या ठिकाणी सांगतात। समोर मच्छिंद्रनाथना असं वाटतं जर कानिपनाथ येथून निघून गेला तर गोरक्षाला आपला निवास कुठे आहे हे त्या ठिकाणी कळणार नाही व तो आपणास आपल्याकडे परत येऊन जाईल। त्यापेक्षा कानिपनाथालाच येथे गुंतवून ठेवावे असं मच्छिंद्रनाथजींना वाटतंय। असा विचार त्यांनी त्या ठिकाणी केलाय। मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथालाच वरती मोहजाळ पसरवून त्या ठिकाणी त्यांना उपभोगात गुंतवण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु अनेक प्रकारच्या उपभोगाने आमिष दाखवूनही कानिपनाथांवरती त्याचा काहीही परिणाम होत नाही। शिष्यासह कानिपनाथ महाराजांनी श्रीराज्याचा त्याग केला। त्यांचा कीर्ती सुगंध चहूदिशेकडे संपूर्ण पसरू लागला। तो गौड देशातही पसरला। हेलापट्टण येथील गोपीचंद राजालाही त्यांची कीर्ती समजली म्हणून आपले दूत पाठवून त्यांना कानिपनाथांना आपल्याकडे बोलवून घेतले। कानिपनाथ आणि गोरक्षनाथ यांची वनामध्ये त्या ठिकाणी भेट झाली। त्यांनी एकमेकांच्या सिद्धीचा परीक्षा घेतली। सिद्धीच्या आधारे कानिप व गोरक्षनाथांनी लांबच्या झाडाचे आंबे आपोआप आणले परंतु आंबे वृक्षाला पुन्हा चिकटवण्याची सिद्धी कानिपनाथाकडे नव्हती। गोरक्षनाथांनी आंबे वृक्षाला लावून आपली सिद्धी काही श्रेष्ठ आहे हे दाखवलं। कानिपनाथांनी त्याचे श्रेष्ठत्व त्या ठिकाणी मान्य केले। दोघांनी आपले गुरु कोठे आहेत हे कळले। कानिपनाथांनी गोपीचंद राजाची त्या ठिकाणी भेट घेतली। राजाने मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं। गोपीचंदाने त्या ठिकाणी विचारणा केली की आपण मला त्या ठिकाणी दीक्षा द्यावी। असे विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी कानिपनाथ महाराज गोपीचंद राजाला म्हणतात तुझ्या श्रेष्ठ गुरूंकडून दीक्षा घ्यावायची होतीस त्यांना तर तू त्या विहिरीमध्ये ढकललंस। आणि हे ऐकून गोपीचंद राजा घाबरला आणि त्या ठिकाणी कानिपनाथांची त्या ठिकाणी त्यांनी माफी मागितली। कानिपनाथ म्हणाले हे राजा तू घाबरू नकोस, यातून आपण काहीतरी मार्ग काढू। आणि त्या ठिकाणी त्या मैनावती राणीला ही गोष्ट कळते की गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना विहिरीमध्ये ढकललेलं आहे। आईला दुःख झालं। त्या ठिकाणी गोपीचंद राजाचा त्या ठिकाणी खूप राग आला आणि राजाने त्या ठिकाणी आईची देखील काय माफी मागितली। आणि आईची माफी मागितल्याच्या नंतर
ती जालिंदरनाथाची शिष्या आहे असे मैनावतीने सांगितले. ते ऐकून कानिपनाथ म्हणाले, तू आपल्या गुरूंना विहिरीमध्ये पुरण्याची संमती कशी काय दिलीस? अशी कशी तुझी गुरुभक्ती आहे? मैनावती म्हणाली, याची मला काहीही कल्पना नाही. गोपीचंदाला मी दीक्षा घेण्यास सांगत होते, परंतु त्याने गुप्तपणे हे कृत्य केले. पण मी तरी काय करणार? आता आपणच आम्हाला या ठिकाणाहून मार्ग काढून दाखवा. कानिपनाथांना सत्य काय हे समजले. ते म्हणाले, झालेल्या गोष्टीबद्दल तुम्ही त्या ठिकाणी भीती काहीही बाळगू नका. गोपीचंदाने कोणत्याही प्रकारे अकल्याण होणार नाही हे ऐकून मैनावती राणीला त्या ठिकाणी आनंद होतो. आणि गोपीचंदालाही त्या ठिकाणी मैनावती राणी समजवून सांगते. त्यांनी त्याचीही भीती दूर केली. जालिंदरनाथ त्या विहिरीमध्ये अजून जिवंत आहेत की नाहीत याची कल्पना राजाला नव्हती. परंतु एवढ्या दिवसानंतरही जालिंदरनाथ विहिरीमध्ये अजून जिवंत असतील का याची मैनावतीला मनोमन खात्री होती. त्यामुळे ती त्या ठिकाणी शांत होती. असं सांगितलं जातं की या 16व्या अध्यायामध्ये आपण श्रवण आणि पठणाने आपल्याला जी रात्रीच्या वेळेला म्हणावं, जी आपल्याला स्वप्न पडतात ना, ती स्वप्ने या ठिकाणी पडत नाही. म्हणून आपण या 16व्या अध्यायाचं पठण करायचंय. सगळ्यांनी हात वर करा आणि भजन करा. चित्ते नाही ते बोलो मच्छिंद्रनाथ भगवान की जय बोलो 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 चित्त नाही जवळ ते असुनी काय चित्त नाही जवळ ते असुनी काय वस्त्र साडे माय न्याय जय बोलो 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 अलख निरंजन जय बोलो जय बोलो जय बोलो अलख निरंजन 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 जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो बोलो सगळ्यांनी खाली बसा. थोड्या साईडला सरका, मध्ये रस्ता करा.
जरी जाये चित्त जरी जाये चित्त अलख निरंजन जरी जाये चित्त जरी जाये चित्त अलख निरंजन अलख निरंजन। या ठिकाणी कानिपनाथ महाराज आणि गोपीचंद राजा त्या ठिकाणी वेगवेगळ्या धातूचे 4 पुतळे त्या ठिकाणी तयार करतात। सगळ्यांनी शांत बसा। त्या ठिकाणी धातूचे 4 वेगवेगळे पुतळे त्या ठिकाणी तयार करतात आणि कानिपनाथांनी गोपीचंदाला सांगितलं म्हणून राजाने तसे 4 पुतळे त्या ठिकाणी तयार केले। राजाला घेऊन कानिपनाथ ज्या विहिरीत जालिंदरनाथांना ढकलले होते तेथे गेले। एक पुतळा त्या विहिरीवरती ठेवून त्यावर त्या विहिरीवर कुदळीने वार करायला सुरुवात केली। त्या विहिरीवरती कुदळीने ज्यावेळेस वार करत होते त्यावेळेस आतून आवाज येतोय की या ठिकाणी कोण खदतय। त्यावेळेस राजा सांगतो मी या ठिकाणी गोपीचंद राजा खदतोय। असं ऐकता क्षणी जालिंदरनाथाच्या क्रोधाग्नीमुळे तो पुतळा त्या ठिकाणी जळून भस्म होतो। अशा प्रकारे त्या ठिकाणी 4ही पुतळे जळून भस्म होतात। त्या ठिकाणी जालिंदरनाथाने विचार केला आता जर गोपीचंद माझ्या दृष्टीत जर पडला ना तर तो चिरंजीव होईल। गोपीचंदास घेऊन मी कानिफ आलो आहे असे कानिपनाथांनी सांगताच जालिंदरनाथ महाराज आपल्या शिष्याच्या भेटीची उत्कंठा अंतकरणामध्ये लागली। त्यांचा क्रोध सांगताच मावळला। गोपीचंद चिरंजीव होतो असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला। योग शक्तीने त्या ठिकाणी जालिंदरनाथ महाराज त्या विहिरीच्या वरती येतात। अत्यंत प्रेमाने त्यांनी कानिपनाथ महाराजांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि गोपीचंदाने जालिंदरनाथाच्या पाया पडले। त्यांच्याकडून दीक्षा घेण्याचे ठरवले। आपण मला दीक्षा द्या अशी विनंती त्या ठिकाणी जालिंदरनाथाकडे केली। जालिंदरनाथांनी त्यांची विनंती मान्य केली। जालिंदरनाथांनी राजाच्या कानामध्ये गुरुमंत्र सांगितला। त्यामुळे नश्वरतेच्या पलीकडे अंतिम सत्य आहे याची जाणीव राजाला त्या ठिकाणी आली।
राजाने संन्यासाचा वेश त्या ठिकाणी धारण केला. जालिंदरनाथाने त्याला राजवाड्यामध्ये जाऊन स्त्रियांच्या जवळ भिक्षा मागण्यास सांगितली. गोपीचंद राजा त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये आला आणि आपल्या राण्यांना त्या ठिकाणी भिक्षा मागायला सुरुवात केली. ते पाहून राजस्त्रियांना रडू आलं. त्या ठिकाणी राजस्त्रिया रडायला लागल्या. त्या अतिशय अंतकरण क्लेश होऊन त्या ठिकाणी दुःखी झाल्या आणि दुःखी झालेल्या राण्या राजाला म्हणायला लागल्या की राजा, आपण काय केलं? असं नको होतं करायला. परंतु राजाच्या समवेत त्यांची माता म्हणजे मैनावती राणी देखील संन्यासाचा वेश धारण करून त्या ठिकाणी आल्या. राण्यांनी काही प्रश्न विचारला की त्या ठिकाणी संन्यास धारण केलेला गोपीचंद राजा फक्त अलख निरंजन असा उद्गार त्या ठिकाणी करतोय. त्या ठिकाणी त्या राजश्रियांनी असं समजलं की आता राजा परत आपल्याकडे येणार नाही, म्हणून आता आपले स्वामी हे संन्यास त्यांनी त्या ठिकाणी धारण केलाय. आपला राजा जो होता तो आता या ठिकाणी संन्यास धारण करून या ठिकाणी वैराग्यशाली झालाय. त्यांनी आपले दुःख आवरले. मैनावती राणी देखील त्या ठिकाणी संन्यासिनी झाली होती. तिने आपल्या संन्यासी मुलाला भिक्षा घातली. भिक्षा घेऊन राजा जालिंदरनाथांकडे आला. पाठोपाठ मैनावतीही आली. जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाला योगशास्त्रातील अनेक महत्त्वाच्या बाबी गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या. राजाने एकाग्रतेने ती विद्या ग्रहण केली. राजा पूर्णपणे त्या ठिकाणी वैराग्यशाली बनला. जालिंदरनाथाने काही दिवसांनी गोपीचंदास बद्रिकाश्रमास जाऊन 12 वर्ष तप करण्यास सांगितलं. मैनावती राजवाड्यात राहिली. लुमावती मात्र खूप दुःखी झाली. तिने मुक्तचंद राजपुत्राला त्या ठिकाणी गादीवरती बसवलं. मंत्री सरदारांचा सन्मान करण्यात आला. जालिंदरनाथांनी तेथे 6 महिने निवास केला आणि राजाची नीट व्यवस्था लावून दिली. त्याचप्रमाणे राज्यकारभार त्या ठिकाणी सुरू झाला. असं सांगितलं जातं की या 17व्या अध्यायामध्ये या अध्यायाचं श्रवण किंवा पठन केलं तर मनुष्याला त्या ठिकाणी योगसिद्धी त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि योगसिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सन्मार्गाची त्या ठिकाणी दीक्षा मिळते. आता सगळ्यांनी आपले हात वर करायचे. बोलो अलख निरंजन. सगळ्यांनी म्हणा अलख निरंजन, अलख निरंजन. या ठिकाणी जालिंदरनाथ महाराजांना आणि वा सीताराम या ठिकाणी महाराजांना खालूनच नमस्कार करा. आणि यांच्याकडे जी झोळी दिलेली ना त्यामध्ये ज्या प्रकारे गोपीचंद राजा भिक्षा मागायला गेले होते त्याच प्रकारे आता आपल्यापर्यंत जालिंदरनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज येतील. त्यांच्या झोळीमध्ये आपल्याकडे असेल ती दक्षिणा म्हणून त्यांच्या झोळीमध्ये टाका. चला या ठिकाणी आता आमचे गायक मंडळी भजन म्हणतील. सगळ्यांनी हात वर करायचे आणि नामचिंतनामध्ये तल्लीन व्हायचं आहे. जय बोलो. आयोजकांनी आरतीची तयारी करायची. जय बोलो जय बोलो जय बोलो जय नवना जय बोलो चिंद्रना ओ जय बोलो चिंद्रना जय बोलो जय जय बोलो जय बोलो जय जय बोलो जय बोलो जय बोलो बोलो जय बोलो जय जय बोलो जय बोलो जय नवना जय बोलो चिंद्रना ओ जय बोलो चिंद्रना
जय जय बोला